नमस्कार नमस्कार नमस्कार. संपूर्ण एव्हीटॉक्स परिवाराला एव्हीटॉक्स परिवाराकडून नवीन वर्षाच्या म्हणजेच 2022च्या खूप खूप शुभेच्छा. कसे आहात मंडळी? मी तुम्हा सगळ्यांना खूप मिस करते. तुम्ही देखील मिस करत असणार याची खात्री आहे. नवीन वर्षाची सुरुवात करायची तर कथा देखील तशीच दमदार हवी ना. चला तर मग गप्पांमध्ये वेळ न घालवता कथेकडे वळूया. माणूस म्हणून जगताना, लेखिका सरिता साव, सादर करते एव्हीटॉक्स. अपर्णा हॉस्पिटलमधून घरी जात होती. ती एक मानसोपचार तज्ज्ञ होती. तिचे स्वतःचे हॉस्पिटल होते. तिला आज जरा बाहेर जायचे होते म्हणून ती हॉस्पिटल बंद करून लवकर निघाली होती. गाडीमध्ये छान मराठी गाणी लावून ती पुण्याच्या रस्त्यावरून जात होती. ती आपल्याच धुंदीत असताना अचानक तिचे लक्ष समोर गेले. तिथे खूप गर्दी दिसत होती. थांबून बघावे का? काय झाले आहे याचा ती विचारच करत होती की त्या गर्दीतून एक स्त्री पळतच अपर्णाच्या गाडीसमोर आली. तसा अपर्णाने कच्चून ब्रेक दाबला. त्या स्त्रीच्या मागे काही माणसे लागली होती. त्या सगळ्या लोकांनी अपर्णाच्या गाडीकडे मोर्चा वळवला. अपर्णा घाईघाईने गाडीच्या खाली उतरली. तुला कुठे लागलं तर नाही ना? अपर्णाने त्या स्त्रीला विचारले. ती काहीच बोलत नव्हती. अपर्णाने तिच्याकडे पाहिले. अंगावर मळलेली आणि 2-3 ठिकाणी फाटलेली साडी होती. दिसायला सुंदर नसली तरी साधारण होती. काळेशार केस पण पूर्णपणे विस्कटलेले. डोळ्यात काजळ नसूनही काळेभोर डोळे. पोट खूप पुढे आले होते. अपर्णा एक डॉक्टर असल्याने ती स्त्री 7-8 महिन्याची गरोदर आहे हे तिला लगेच समजले. ओ मॅडम, तिला काय विचारतात काही लागले का म्हणून? चोर आहे ती. माझे पैसे घेऊन पळत होती. आत्ता बरी हातात आली. गर्दीतून एक माणूस बाहेर येऊन अपर्णाला म्हणाला आणि त्या स्त्रीच्या अंगावर धावून गेला. त्याने त्या स्त्रीला धक्का दिला. तशी ती गाडीच्या काचेवर जाऊन पडली. तिच्या पोटाला काही लागले नाही, पण आधीच एका ठिकाणी धिगड असलेले तिचे ब्लाऊज गाडीच्या काचेला अडकून खांद्यावर फाटले. तसा तिने पोटावरचा हात काढून खांद्यावर ठेवला. हे पाहताच अपर्णाने आपले जॅकेट काढले आणि तिच्या अंगावर टाकले. माणुसकी आहे की नाही तुम्हाला? एका स्त्री सोबत तुम्ही भर चौकात एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन वागताय? अपर्णाने त्या माणसाला म्हटले. अपर्णाचे डोळे आग ओकत होते. ओ मॅडम, मुद्दाम कोणाच्या वाटेला जाणाऱ्यातला मी माणूस नाही. ती माझे पैसे घेऊन पळत होती. चोर आहे ही स्त्री. वा, तुमचे थोडे पैसे घेतले म्हणून तुम्ही लगेच तिला चोराच्या रांगेत उभे केले? पैसे घेतले म्हणून तुम्हाला ती चोर दिसत आहे, पण ती 7-8 महिन्याची गरोदर आहे हे तुम्हाला तुमच्या डोळ्याने दिसत नाही? तिला काय हौस असेल का या उन्हात आपल्यासोबत आपल्या बाळाचेही हाल करायची? काहीतरी कारण असेल म्हणूनच तिने पैसे घेतले असतील ना. हे बघा मॅडम, तिने का पैसे चोरले, तिची काय अवस्था आहे हे मला सांगू नका. मी इथे समाजकार्य करायला नाही बसलोय. आज तिने 100 रुपये चोरले, उद्या ती माझी सोन्याची चेन घेऊन पळेल. तरी पण मी तिची काय अवस्था आहे याचा विचार करू का? किती होते तुमचे पैसे? 100 रुपये होते. अपर्णाने त्या माणसाकडे पाहिले. गळ्यात सोन्याची चेन होती. दिसण्यावरून तरी तो चांगलाच श्रीमंत वाटत होता, पण मनाने तेवढाच गरीब होता. तुम्ही यांचे पैसे घेतले का? अपर्णाने त्या स्त्रीला विचारले. ताई, घेतले होते, पण कुठे पडले काय माहीत. अपर्णाने आपल्या पर्समधून 100ची नोट काढली आणि त्या माणसाच्या हातात देत म्हणाली. मिळाले ना आता तुमचे पैसे तुम्हाला? आता निघा इथून. तो माणूस जरा बडबड करत होता. अपर्णानेही त्याला 2-3 ज्ञानाचे डोस दिले. ताई, एक आवाज आला. तसे अपर्णाने मागे वळून पाहिले. ती स्त्री पोटावर हात ठेवून खाली बसली होती. काय होतंय तुला?
चक्कर आली का? अपर्णाने तिला काळजीने विचारले. ताई, माझ्या पोटात खूप दुखतंय हो. माझ्या बाळाला काही होणार तर नाही ना? ती स्त्री वेदनेने कणत होती. काही होणार नाही तुझ्या बाळाला. थांब, मी तुला पाणी देते. अपर्णाने गाडीतून पाण्याची बॉटल काढून तिला दिली. तिने 2-3 घोट पाणी पिले. तिला खूप घाम फुटला होता. अपर्णाने आजूबाजूला बघितले. अजूनही तिच्या भोवती लोकांची गर्दी होती आणि आता तर मीडियावाले सुद्धा आले होते. कॅमेऱ्याचा प्रकाश त्या दोघींवर पडत होता. गर्दीमुळे त्या स्त्रीला जास्तच घाबरल्यासारखे वाटत होते. काय बघताय? इथे कोणता सिनेमा चालू आहे का? तमाशा बघायला थांबलेत का तुम्ही इथे? चला निघा इथून. अपर्णा लोकांना उद्देशून म्हणाली. लोकांमध्ये चुळबुळ चालू झाली. मीडियावाले आपले काम चोख बजावत होते. ताई, खूप दुखतंय माझ्या पोटात. ती स्त्री वेदनेने विवळत म्हणाली. तिचा श्वास फुलला होता. अपर्णाने तिला हॉस्पिटलमध्ये न्यायचे ठरवले. चल, आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ. अपर्णाने तिला आधार दिला, पण तिच्या एकटीच्या आधाराने तिला उठता येत नव्हते. लोकांच्या गर्दीतून माणुसकी शिल्लक असलेले एक जोडपे तिच्या मदतीला आले आणि त्यांनी त्या स्त्रीला गाडीत बसवले. त्या स्त्रीला मागच्या सीटवर बसवून अपर्णा ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसली. ती गाडी चालू करणारच की तिचा फोन वाजला. तिने फोन रिसीव्ह करून स्पीकरवर टाकला. हॅलो अपर्णा, कुठे आहेस तू? हॅलो अविनाश, एक इमर्जन्सी आली आहे. मी हॉस्पिटलमध्ये जाते. अगं, पण आपण डिनरला जाणार होतो ना? अविनाश, आपण नंतर कधी जाऊ. अपर्णाने सरळ कॉल कट केला. हॉस्पिटल येईपर्यंत ती स्त्री शुद्धीवर राहावी म्हणून अपर्णा तिच्यासोबत काही ना काही बोलत होती. अपर्णाने तिला ॲडमिट केले. ती एक डॉक्टर असूनही ती त्या स्त्रीसाठी देवाकडे प्रार्थना करत होती. डॉक्टर बाहेर आले तशी अपर्णा त्यांच्याकडे गेली. डॉक्टर अपर्णा, केस जरा नाजूक आहे. आम्हाला त्यांची डिलेव्हरी करावी लागेल, नाहीतर आई आणि बाळ दोघांच्याही जीवाला धोका होऊ शकतो, डॉक्टर शहा म्हणाल्या. अपर्णाला तर काय बोलावे काहीच कळत नव्हते. त्या स्त्रीला त्या माणसापासून वाचवून इथपर्यंत आणले ते ठीक होते, पण तिच्या डिलेव्हरीचा निर्णय ती घेऊ शकत नव्हती. तिची अवस्था कळत असूनही तिच्या किंवा तिच्या घरच्यांसोबत बोलल्याशिवाय ती परस्पर कुठल्याही निर्णयावर पोहोचू शकत नव्हती. डॉक्टर, मी एकदा तिला भेटू शकते का? हो, का नाही, तुम्ही त्यांना भेटून घ्या. अपर्णा आतमध्ये आली. तिने त्या स्त्रीच्या डोक्यावरून हात फिरवला. तिने आपले डोळे उघडले. ताई, माझं बाळ. त्या स्त्रीने आपल्या पोटावर हात ठेवत विचारले. तुझं बाळ एकदम सुखरूप आहे, अपर्णा स्मित करत म्हणाली आणि बाजूच्या चेअरवर बसली. ती त्या स्त्रीचा हात हातात घेत म्हणाली, मला तुझ्याबद्दल काहीही माहिती नाही. तुझ्याबद्दल थोडं सांगशील का? त्या स्त्रीने होकारार्थी मान हलवली. माझे नाव देविका आहे. मी माझ्या नवऱ्यासोबत झोपडपट्टीत राहत होते. सासू सासरे तर आधीच सोडून गेले. मागच्या महिन्यात अटॅकचा झटका आला आणि माझा नवरा पण मला एकटीला सोडून गेला. घरात होते नव्हते सगळे संपले. कामासाठी म्हणून मी घराबाहेर पडले, पण गरोदर असल्यामुळे कोणीही काम द्यायला तयार नव्हते. आज सकाळपासून काहीही खाल्ले नव्हते. कोणी भीकही देत नव्हते. शेवटी बाळासाठी मी चोरी करायचे पाप केले.
आणि ते माझ्या अंगलट आले. अपर्णा तिची कहाणी ऐकून सुन्न झाली. तिच्या डिलेव्हरीचा प्रश्न अजूनही जिथल्या तिथेच होता. रडू नकोस. तुझ्यासोबत जे झाले ते वाईटच होते, पण आता मी काय सांगते ते नीट ऐक. देविकाने आपले कान टवकारले. अपर्णा पुढे बोलू लागली. सध्या तुझे बाळ आणि तू दोघेही सुखरूप आहात, पण जर आज डिलेव्हरी केली नाही तर तुझ्या बाळाच्या आणि तुझ्याही जीवाला धोका होऊ शकतो. मी हा निर्णय स्वतः घेऊ शकत नव्हते, म्हणून मला तुझ्याशी बोलणे योग्य वाटले. अपर्णा एवढे बोलून थांबली. ताई, आज जर तुम्ही वेळेवर आल्या नसत्या तर कदाचित मी माझं बाळ गमावलं असतं. आज तुम्ही माझ्यासाठी देव बनून आलात. अगं, असं नको बोलू. मी फक्त माझे कर्तव्य केले. एक माणूस म्हणून माझी जबाबदारी पार पाडली आहे. तू घाबरू नको, सगळं ठीक होईल. अपर्णा तिला धीर देत होती. तुम्ही जो निर्णय घ्याल तो माझ्यासाठी योग्यच असेल, याची मला खात्री आहे. देविका आत्मविश्वासाने म्हणाली आणि अपर्णाने स्मित केले. मी सांगते डॉक्टरांना डिलेव्हरीची तयारी करायला. अपर्णा बाहेर निघून गेली. तिने डॉक्टरांना तिचा निर्णय सांगितला. डॉक्टर आपल्या कामाला लागले. सगळ्या न्यूज चॅनलवर एकच बातमी झळकत होती, ती म्हणजे अपर्णाची. रस्त्यावर काढलेले फोटो आणि व्हिडिओ चॅनलवर दाखवले जात होते. कुणी तिच्या माणुसकीला अभिवादन करत होते, तर कुणी तिने हे सगळं चर्चेत येण्यासाठी केले म्हणून नाव ठेवत होते. अरे, ही तर आपली अपर्णा आहे ना? अविनाशच्या आईने सोफ्यावर कॉफी पीत बसलेल्या अविनाशला विचारले. त्याने मान वर करून टीव्हीकडे पाहिले. अपर्णा एका स्त्रीच्या अंगावर आपले जॅकेट टाकत होती. आधीच अपर्णाने डिनरसाठी येण्यास नकार दिल्यामुळे त्याचा तिच्यावर थोडा राग होताच, आणि या न्यूजमुळे त्यात आणखीनच भर पडली. अवी, काय आहे हे? रस्त्यावरच्या लोकांसाठी काही पण करत फिरेल का ही मुलगी? उद्या आपल्या घरची होणारी सून आहे ती. लोक नावं ठेवतील आपल्याला. समजाव तिला. अविनाशची आई बडबड करत निघून गेली. अविनाशला अपर्णाची गरीब मुलांबद्दल असलेली कळवळ माहिती होती. ती आपल्या कमाईतून गरीब मुलांच्या शिक्षणासाठी डोनेशन द्यायची, पण आता जरा अतीच झाले होते. तिचे हे समाजकार्य आता त्याच्या घरात शिरणार होते. त्याने अपर्णाला कॉल केला. अपर्णाने कॉल रिसीव्ह केल्याबरोबर हॅलो हाय न करता तो तिच्यावर गरजला. अपर्णा, काय करत फिरते आहेस तू? आता हे तुझं समाजकार्य अति होतंय. अविनाश, तुला कसं कळलं? जेवढ्या रागाने अविनाश बोलत होता तेवढ्याच शांततेत अपर्णा बोलली. अगं, सगळ्या न्यूज चॅनलवर तुझीच न्यूज दाखवत आहेत, मग कळणारच ना. ते काही नाही, मला तुला आत्ताच्या आत्ता भेटायचे आहे. भेटून काय ते बोलू. अवी, मला आता भेटता येणार नाही. मी जरा कामात आहे आणि मला घरी जायला पण उशीर होईल. कितीही उशीर झाला तरी मला भेटायचे आहे. तू कुठे आहे मला सांग, मी तिथेच येतो. अविनाश गाडीची चावी घेत म्हणाला. अवी, इथे नको येऊस. तुला आजच बोलायचे आहे ना? ठीक आहे, मी इथून निघाल्यावर तुला कॉल करते, मग घरीच ये. ठीक आहे. थोडा वेळ असाच गेला. आतून बाळाच्या रडण्याचा आवाज आला, तसे अपर्णाच्या चेहऱ्यावर स्मित पसरले. डॉक्टरांनी बाळाला बाहेर आणून अपर्णाच्या हातात दिले. पांढऱ्या शुभ्र कापडामध्ये गुंडाळलेला तो एवढाच जीव बघून अपर्णाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याचे कापसासारखे गोबरे गाल, डोळे अगदी देविकासारखे होते. अपर्णाने त्याला आपल्या कुशीत घेतले
आणि आपले ओठ त्याच्या कपाळावर टेकवले. बाळाच्या आईची इच्छा होती की तिच्या बाळाला सगळ्यात आधी तिच्या मावशीने कुशीत घ्यावे. डॉक्टर शहा बाहेर येत म्हणाल्या. अपर्णाने मोठी स्माईल केली. त्या बाळाला हातात घेताच तिचा दिवसभराचा क्षीण निघून गेला होता. बाळ थोडे नाजूक आहे, त्याला वेगळ्या खोलीत ठेवावे लागेल. डॉक्टर शहा अपर्णाकडून बाळाला घेत म्हणाल्या. ठीक आहे. देविका कशी आहे? बरी आहे. थोड्या वेळात शुद्धीवर येईल. जेवढे मी तुला ओळखते त्यावरून तरी मी सांगू शकते की देविकाला भेटल्याशिवाय तू घरी जाणार नाही. तिला भेट आणि घरी जा. इथली काळजी करू नको. नर्स आहे तिच्यासोबत. तुझे आई वडील तुझी वाट बघत असतील. आई बाबा लग्नाला गेलेत, त्यामुळे घरी जायची काही घाई नाही. आणि तुम्ही असताना मला कसली काळजी, अपर्णा म्हणाली. थोड्या वेळाने देविका शुद्धीवर आली. कसं वाटतंय आता? काही त्रास तर होत नाही ना? बरं वाटतंय. ताई, माझं बाळ कसं आहे? कुठे आहे ते? तुम्ही बघितले का त्याला? देविका एकावर एक प्रश्न विचारत होती. अगं हो, श्वास तरी घे. तुझं बाळ ठीक आहे. मुलगा झाला आहे तुला. वेळेच्या आधी झाला ना, म्हणून थोडा नाजूक आहे. इन्फेक्शन नको म्हणून दुसऱ्या खोलीत ठेवले आहे. मला जास्त कळत नाही, पण डोळे अगदी तुझ्यासारखेच आहेत त्याचे. ताई, तुमचे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही, देविका निराश होत म्हणाली. अपर्णाने तिच्या तोंडावर हात ठेवला. अगं काहीही काय बोलते? एकीकडे मला बाळाची मावशी म्हणते आणि दुसरीकडे उपकाराची भाषा करते. आता तुझ्या डोळ्यातून एक पण अश्रू नकोय मला. छान गोंडस बाळ तुझ्या पदरात आहे, त्याला जप. आणखी एक गोष्ट, मी तुझ्यापेक्षा लहान आहे, तर मला अपर्णाच म्हण. चालेल. तुम्ही घरी जाऊन आराम करा. हो, काही वाटले तर नर्स आहे इथे. तिच्याकडे मी माझा नंबर देऊन ठेवते. अगदीच काही वाटले तर तिला मला कॉल करायला सांग. मी लगेच येईन. देविकाने होकारार्थी मान हलवली. अपर्णा हॉस्पिटलच्या बाहेर आली. ती गाडीत येऊन बसली आणि तिने अविनाशला कॉल करून घरी यायला सांगितले. थोड्या वेळात ती घरी पोहोचली. ती फ्रेश होऊन हॉलमध्ये आली तशी दारावरची बेल वाजली. तिने दार उघडले तर समोर अविनाश उभा होता. तिने त्याला आत घेतले आणि किचनमधून पाणी आणून दिले. त्याने तिच्याकडून पाण्याचा ग्लास घेतला आणि टेबलवर ठेवला. तिला आपल्याकडे वळवून तो म्हणाला, अपर्णा, काय चाललंय तुझं हे? आता पुरे झाली तुझी समाजसेवा. तू डोनेशन देत होती तिथपर्यंत ठीक होते, पण आता त्या रस्त्यावरच्या लोकांना तू काय घरात आणून बसवणार आहेस का? तू आज एक पोलीस ऑफिसरची मुलगी आहेस, उद्या देशमुख घराण्याची होणारी सून आहेस. दोन्ही घराण्याची इज्जत तुझ्या हातात आहे. ती तू अशी वेशीवर टांगणार आहेस का? तू स्वतः एक प्रचलित मानसोपचार तज्ज्ञ आहेस. दुसऱ्यांचा नाही तर स्वतःचा तरी विचार कर. अगं मी काय म्हणतोय ते शिरतंय का तुझ्या डोक्यात? अपर्णाचा चेहरा निर्विकार होता. ती काहीच बोलत नव्हती आणि त्या उलट अविनाश बडबड करत होता. तो खूप रागाने बोलत होता. झालं का तुझं बोलून, की आणखी काही बोलायचे आहे? असेल तर आधीच बोलून घे. मी एक पोलीस ऑफिसरची मुलगी आहे, तुझी होणारी बायको आणि देशमुख घराण्याची होणारी सून आहे. एक प्रचलित मानसोपचार तज्ज्ञ आहे. मान्य आहे, हे सगळं मला मान्य आहे, पण या सगळ्याआधी मी एक माणूस आहे आणि हे तू विसरतोय. माणूस म्हणून जी माणुसकी माझ्याकडे असायला हवी ती मी जपली आहे. एखाद्या गरोदर स्त्रीला मदत करणे म्हणजे तुझ्यासाठी घराण्याची इज्जत वेशीवर टांगणे आहे का?
उद्या जर त्या स्त्रीच्या ठिकाणी मी असेल तरी तू असाच विचार करणार आहेस का? अपर्णा, काय? काही चुकीचे बोलले का मी? अपर्णाही आपला आवाज वाढवत होती. तिचा आवाज ऐकून अविनाश जरा शांत होत म्हणाला, अगं पण आज आपल्याला माझ्या मित्राकडे डिनरला जायचे होते. तसा शब्द मी त्याला दिला होता आणि तू त्या रस्त्यावरच्या स्त्रीसाठी नकार दिलास. काय केव्हाचे रस्त्यावरच्या लावलंय? रस्त्यावर आहे म्हणून ती माणूस नाही का? एक डिनरचा प्लॅन रद्द केल्याने असे किती नुकसान झाले रे तुझ्या मित्राचे? नक्कीच एका लहान बाळाच्या जीवापेक्षा तर जास्त नसेलच. आज जर वेळेवर त्या स्त्रीला हॉस्पिटलमध्ये नेले नसते ना, तर ती स्वतःच्या बाळाला गमावून बसली असती. मला नाही वाटत एका स्त्रीसाठी यापेक्षा मोठी गोष्ट कुठली असू शकते. लोक तर काहीही बोलतील रे. त्यांना कधी कुणाचे चांगले बघवते म्हणून आज बघवणार आहे. तुला त्या लोकांची पडली आहे का? आयुष्यभर तुला मी साथ देणार आहे, ही लोक नाही. त्यामुळे विचार कर. अपर्णा अविनाशच्या थोडी जवळ गेली आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, अविनाश, आपले फक्त लग्न ठरले आहे, अजून झाले नाही. तू तुझा निर्णय आत्ताही बदलू शकतो. तुझा जो निर्णय असेल तो मला मान्य असेल. तुला काय करायचे आहे ते तू कर, पण मला माझी माणुसकी सोडायला सांगू नकोस. अपर्णा बोलून मोकळी झाली. अपर्णा, अगं एवढे टोकाचे का बोलत आहेस? माझं प्रेम आहे तुझ्यावर. अविनाश तिचे शब्द ऐकून सुन्न झाला होता. माझेही आहे अविनाश. तुझे जेवढे माझ्यावर प्रेम आहे तेवढेच माझेही आहे. पण जर माणुसकी सोडून प्रेम जपायचे असेल तर मला ते मान्य नाही. मी माझ्या स्वाभिमानाचा, माणुसकीचा गळा दाबू शकणार नाही. अपर्णा बोलून जाण्यासाठी वळली तोच अविनाशने तिचा हात पकडला. अपर्णा, अविनाश प्लीज माझा हात सोड. तिला आता काहीही जाणून घ्यायचे नव्हते. अविनाशने निराश होऊन तिचा हात सोडला. दोघांच्याही डोळ्यात पाणी आले होते. अविनाश निघून गेला. अपर्णाने स्वतःला बेडवर झोकून दिले. अविनाशचे शब्द ऐकून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण क्षणात तिला देविकाच्या बाळाचा स्पर्श आठवला आणि तिच्या चेहऱ्यावर स्मित आले. सकाळी तिने आवरले आणि देविकाला भेटायला हॉस्पिटलमध्ये आली. गाडीच्या खाली पाय टाकताच सगळे मीडियावाले तिच्या भोवती गोळा झाले आणि तिला प्रश्न विचारू लागले. त्यातल्या एकाने तिला प्रश्न विचारला, मॅडम, काही लोक म्हणतायत की तुम्ही चर्चेत येण्यासाठी हे सगळं केलं आहे. हे कितपत खरे आहे? अपर्णाच्या चेहऱ्यावर हसू आले. चर्चेत येण्यासाठी असा मार्ग निवडताना मी तरी कोणाला बघितले नाही. आणि जे लोक असा विचार करतात, मला वाटतं त्यांनाच चर्चेत येण्याची खूप हौस आहे. त्या लोकांना माझा एक सल्ला आहे. लोकांच्या गर्दीत मठ्ठासारखे उभे राहून तमाशा बघण्यापेक्षा जर पुढे येऊन मदत केली असती तर माझ्याऐवजी आज त्यांना चर्चेत यायला मिळाले असते. अपर्णा चेहऱ्यावर स्मित कायम ठेवत म्हणाली. दुसऱ्या रिपोर्टरने एक प्रश्न विचारला, मॅडम, तुम्ही एक मानसोपचार तज्ज्ञ आहात. एका चोराला तुम्ही पाठीशी घालत आहात, हे योग्य दिसत नाही. पहिले तर मी सांगू इच्छिते की ती स्त्री चोर नाही. तिच्यावर वेळच अशी आली होती की तिच्या हातून चोरीसारखा गुन्हा झाला. जोपर्यंत पुढच्या व्यक्तीची संपूर्ण माहिती मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही निर्णयावर पोहोचू नये माणसाने. हो, मी एक मानसोपचार तज्ज्ञ आहे, पण आज पहिल्यांदा मला या गोष्टीचे वाईट वाटत आहे. माझ्याकडे कित्येक रुग्ण येतात ज्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला असतो. त्यांना तर मी बरे करतेच, पण समाजात वावरणारे लोक जे स्वतःला सुशिक्षित, सुसंस्कृत म्हणून घेतात, त्यांच्यात मात्र माणुसकीचा खूप अभाव दिसून येतोय. त्यांच्यावर मला उपचार करता येत नाही. एक मानसोपचार तज्ज्ञ असूनही मला लोकांच्या डोक्यामध्ये माणुसकीचे बीज उगवता येत नाही.
कारण हे औषधाने होणारे काम नाही, त्यासाठी काळीच तसं असावं लागतं. आपण जर समाजासाठी काही करू शकत नसेल ना, तर फुकटचे सल्ले आणि नको ते बोलण्यासाठी तोंड उघडू नये, ही विनंती अपर्णा हात जोडून म्हणाली आणि मीडियाला सारून पुढे निघून गेली. तिथे जमलेले सगळे लोक तिच्यासाठी टाळ्या वाजवू लागले. न्यूज चॅनलवर हे सगळं बघत असलेला अविनाश आणि त्याची फॅमिली यांनी शरमेने आपली मान खाली घातली. अपर्णाचे शब्द ऐकून त्यांना त्यांची चूक कळली आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले. तर दुसरीकडे अपर्णाच्या आईवडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांना त्यांच्या मुलीचा अभिमान वाटू लागला. अपर्णा बाळाला घेऊन देविकाकडे आली. खूप वेळ त्यांच्या गप्पा चालल्या. अपर्णा, माझं एक काम करशील का? देविका अपर्णाला म्हणाली. अगं हक्काने सांग, आता मी बाळाची मावशी आहे. अपर्णा बाळाच्या गालावर ओठ टेकवत म्हणाली. माझ्या बाळाचे नाव ठेवशील का? माझ्या बाळाला ना आत्या आहे ना कुणी, म्हणून म्हटले. अपर्णाच्या डोळ्यातून अलगद एक थेंब गालावर आला. तिने तो लगेच पुसला. हो हो, का नाही. मला सांग, बाळाच्या वडिलांचे नाव काय होते? श्याम. ओ, मग देविका आणि श्यामचा अंश देवांश. अपर्णा बाळाला घट्ट मिठी मारत बोलली. देविकाच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आली. तिने ओठातल्या ओठात देवांश नाव घेतले. देवांश, तुझ्या मावशीने एकटे एकटे तुझे बारसे पण केले, आम्हाला तर बोलवलेच नाही. अविनाश आत येत म्हणाला. अपर्णा आणि देविकाने त्याच्याकडे पाहिले. आम्ही सुद्धा देवांशचे कोणीतरी लागतो, हे विसरलात वाटतं तुमच्या मावशीबाई. अविनाश अपर्णाच्या डोळ्यात पाहत म्हणाला. तशी तिने आपली नजर खाली झुकवली. त्या दोघांकडे बघून देविकाला त्यांचे नाते समजले होते. अविनाश हळूच अपर्णाच्या कानात सॉरी म्हणाला आणि त्याने तिच्या सकट बाळाला मिठी मारली. अपर्णाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू पसरले. समाप्त. लेखिका सरिता साव, तुमचे मनापासून आभार. खरंच हल्ली माणुसकी हरवलीच आहे. तू तुझ्या या सुंदर लेखातून खूप चांगला सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहेस. मंडळी, आपण देखील या कथेतून बोध घेऊन समाजासाठी किंवा आपल्यामध्ये थोडीशी तरी माणुसकी जागी ठेवूया. ही कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून प्रत्येकाच्या मनात माणुसकीचे बीज रोवूया. चला तर मग, वाट कसली बघताय? कथा कशी वाटली प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा. लवकरच भेटू नवीन कथेसह. जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरच सबस्क्राईब करून त्या बाजूलाच असणाऱ्या घंटीला टन असा बटन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन कथेचे अपडेट्स तुम्हाला सगळ्यात आधी पोहोचतील. काळजी घ्या आणि आनंदात रहा. धन्यवाद.